नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाइन्फो चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। तर आता जी भरती जी आहे ती आहे नाबार्ड मुंबई येथे। एकूण जे 13 जागासाठी जी ही भरती निघालेली आहे तर याचा संपूर्ण तपशील आपण बघूया। बट तत्पूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। बघा, ही जी आहे नाबार्डची ऑफिशियल ॲड आहे। बघा, नाबार्ड म्हणजेच की नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट। तर याच्यामध्ये जे आहे ते रिक्रुटमेंट जी होत आहे ते स्पेशलिस्ट कन्सल्टंट जे आहे ही जी कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणून आहे। तर आपण बघूया टोटल जी वॅकन्सी आहे आणि इम्पॉर्टंट डेट जी आहे ते लास्ट डेट जी आहे ती ऑनलाईन अप्लाय करण्याची ती जी आहे 23 ऑगस्ट आहे। त्याच्या पूर्वीच तुम्ही सगळे जे आहे ऑनलाईन फॉर्म हा भरून टाका। आणि वेबसाईट तर सुद्धा त्याची आहे। जर तुम्ही डायरेक्टली त्यांची ओरिजिनल वेबसाईट जी आहे म्हणजे ऑफिशियली www.nabard.org म्हणून आहे, ठीक आहे। तर तुम्ही तिथं सुद्धा विजिट करू शकता आणि ही ॲडव्हर्टाईजमेंट बघू शकता। तर याच्यामध्ये जे आहे नंबर जे आहे वॅकन्सी रिझर्वेशन अनुसार आहे। शक्यतो जे पूर्ण जी वॅकन्सी टोटल म्हणजे 95% जे आहे की 90% 90 to 95% हे ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि फक्त 2च वॅकन्सी जी आहे ती OBC कॅटेगरीसाठी आहे। तर प्रोजेक्ट मॅनेजर जे आहे ते प्रोजेक्ट मॅनेजर ॲप्लिकेशन मॅनेजमेंट एक जागा आहे। सीनियर ॲनालिसिस्ट इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑपरेशन एक जागा। सीनियर ॲनालिसिस्ट नेटवर्किंग किंवा SD WAN ऑपरेशन एक जागा। प्रोजेक्ट मॅनेजर IT ऑपरेशनल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस एक जागा। ॲनालिटिक्स कम चिप डेटा कन्सल्टंट एक जागा ओपन कॅटेगरी। सायबर सिक्युरिटी मॅनेजर एक जागा ओपन कॅटेगरी। ॲडिशनल सायबर सिक्युरिटी मॅनेजर एक जागा ओपनसाठी। ॲडिशनल चिप रिस्क मॅनेजर 2 जागा ओपनसाठी। रिस्क मॅनेजर्स 2 जागा ओपनसाठी आणि 2 जागा OBCसाठी। तर एलिजिबिलिटी जी आहे क्रायटेरिया मॅक्झिमम एज जे असणार आहे ते 62 वर्ष आहे। आणि जी एज्युकेशन आणि क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स जे आहे ते आपण बघूया। तर प्रोजेक्ट मॅनेजरसाठी जे आहे त्याच्यासाठी जे लागणार बॅचलर डिग्री किंवा मास्टर डिग्री लागणार आहे। कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन सिस्टम किंवा इंजिनियर्स किंवा मॅनेजमेंट डिग्री जी आहे त्याच्यामध्ये कोडिंग जे आहे एक्सपिरियन्स आला पाहिजे। त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट विथ फॉलोइंग विल बी प्रेफरन्स, जर खालील जर असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे। PMP किंवा Prince2 ऑर इक्विवलेंट सर्टिफिकेट, स्क्रम मास्टर किंवा एंजिल सर्टिफिकेट, टेक्नॉलॉजी अँड डोमेन स्पेसिफिक सर्टिफिकेट जर असेल तुम्हाला तर प्रेफरन्स राहणार आहे। एक्सपिरियन्स जे आहे तर मिनिमम 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तर त्याचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। त्याच्यानंतर जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट CI किंवा CD एक्सपिरियन्स, मॅनेजिंग ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अँड सॉफ्टवेअर मेंटेनिंग प्रोजेक्ट विथ एक्सपोजर टू डेव्हलपमेंट ऑपरेशन किंवा डेव्हलपमेंट सिक्युरिटी ऑपरेशन। तसेच फॅमिलियर जे आहे विथ वॉटरफॉल अँड एंजल मेथडॉलॉजी ॲट एंटरप्राइजेस लेवलमध्ये। तर फॉलोइंग एक्सपिरियन्स क्वालिफाय विल बी ॲडेड इन ॲडव्हान्टेज, जर पुढील प्रमाणे जर जे एक्सपिरियन्स जर असेल तर त्यांना ॲडव्हान्टेज भेटणार आहे। एक्सपिरियन्स इन असर्टिंग एफर्ट एस्टिमेट अँड रेस्क्यू सायझिंग अँड अलोकेशन, एक्सपोजर पब्लिक नॉलेज अँड ऑपरेशनल डेटा सेंटर नेटवर्क ऑपरेशन सिस्टम विंडोज किंवा लिनक्स, फायरवॉल अँड फिजिकल अँड लॉजिकल सिक्युरिटी प्रोजेक्ट, एक्सपिरियन्स इन वर्किंग विथ टूल्स लाईक जिरा किंवा कॉन्फरन्स पॉवर। तुमचं जे कम्युनिकेशन आहे ती चांगलं पाहिजे, रिटर्न आणि जे आहे रायटिंग आणि वर्बल। आणि तुम्हाला जर आहे ते जे बँकिंग जे आहे बँकिंगसाठी जे सर्व्हिस असतात आहे ते सुद्धा तुम्हाला आलं तर गुड, व्हेरी गुड। जॉब प्रोफाईल मी घेत नाही आहे शक्यतो, ठीक आहे, कारण का खूप मोठा व्हिडिओ होता त्याच्यामुळं मी एसेन्शियल आपलं क्वालिफिकेशन आणि थोडासा एक्सपिरियन्स घेतो, ठीक आहे। तर सिनियर ॲनालिस्ट जे आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑपरेशन याच्यासाठी जे आहे बॅचलर डिग्री पाहिजे, बॅचलर किंवा मास्टर डिग्री पाहिजे कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये। त्याच्यानंतर कॅन्डिडेट विथ द फॉलोइंग क्वालिफिकेशन विल बी प्रेफरन्स, जर तुम्हाला ISO 27001/PCI DCS किंवा CISSP जर असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट तर तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे।
आणि मिनिमम जे आहे ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तर त्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्याच्यानंतर IT एक्सपिरियन्स आहे तो इन्फॉर्मेशन आणि सायबर सिक्युरिटी रिस्क मॅनेजमेंटमधला असायला पाहिजे. आणि तुम्ही जर खालील एक्सपिरियन्स जर असेल तुमच्याकडं, जसं की हँडलिंग सायबर सिक्युरिटी इनसाइडेड in the organization with the root causes analysis and a recommendation, should have led and team with the experience in various IT domains like network, endpoint, switches, firewalls. Knowledge of various cyber investigation tool process are essential. Hand-on experience in implementation ISO 2007-001 किंवा PCI DSS program. Structure program जे management experience in developing a security related initiative. IT एक्सपिरियन्स जे आहे ती 3 वर्षाचा लागणार आहे. शक्यतो सगळे जे आहे IT एक्सपिरियन्ससाठी आहे. त्याच्यानंतर जे आहे तिसरी पोस्ट जी आहे ती आहे सिनियर ॲनालिसिस्ट नेटवर्किंग किंवा SD-WAN ऑपरेशन. याच्यामध्ये सुद्धा तुमचं बॅचलर किंवा मास्टर डिग्री लागणार आहे. इंजिनिअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग किंवा ECS किंवा एनी इंजिनिअरिंग विथ रिक्वायर नेटवर्क सर्टिफिकेशन. ह्याच्यामध्ये बघा, कॅन्डिडेट जर तुम्हाला CCNAचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे. मिनिमम जे हे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन झाला असेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा IT इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला जे एक्सपिरियन्स पाहिजे तो आहे IT इन्फ्रास्ट्रक्चर हँडल अँड कोअर एक्सपिरियन्स नेटवर्किंग अँड सिक्युरिटी प्रोडक्ट्स. एक्सपोजर इन इम्प्लिमेंटेशन अँड मॅनेजिंग डिफरंट नेटवर्क्स प्रोडक्ट्स लाईक सिस्को, GPCR, Fortinet, Palo Alto अँड चिप पॉईंट ETC. त्याच्यानंतर जे आहे जॉब प्रोफाईल घेत नाही, स्किप करतो आहे मी. त्याच्यानंतर जे प्रोजेक्ट मॅनेजर IT ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस, याच्यामध्ये जे बॅचलर किंवा मास्टर डिग्री लागणारे इंजिनिअरची, कम्प्युटर सायन्सची किंवा इन्फॉर्मेशन सिस्टम किंवा CSE असेल तरी चालेल. ठीक आहे. जर तुमचे सिस्को सर्टिफिकेट झाले असेल, CCNP किंवा CCIE किंवा सिमिलर, तर तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे. जर तुमचं PMP किंवा एनी अदर टेक्निकल सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. जे एक्सपिरियन्स जे आहे ते मिनिमम एक्सपिरियन्स 7 वर्षाचा पाहिजे. मिनिमम जे एक्सपिरियन्स असणार आहे तो 7 वर्षाचा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. आणि डेटा सेंटर मॅनेजमेंट एक्सपिरियन्स आणि मॅनेजिंग प्रोजेक्ट नेटवर्क स्टोरेज कम्प्यूट प्रोजेक्ट विथ द एक्सपोजर टू ITIL. ठीक आहे. तर हा जो आहे एक्सपिरियन्स पाहिजे या फील्डमधला. त्याच्यानंतर जे आहे ते आहे चिप कम डेटा कन्सल्टंट. याच्यासाठी जे बॅचलर किंवा बॅचलर डिग्री पाहिजे कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग किंवा मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक. ठीक आहे. बॅचलर डिग्री तुम्हाला कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा मॅथमॅटिक्स किंवा त्या स्टॅटिस्टिकची लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा डेटा सायन्स किंवा मॅनेजमेंटचा तर तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे. एक्सपिरियन्स जे आहे ते मिनिमम 7 वर्षाचा आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन तर 5 वर्षाचा. ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स जे आहे ते डेटा ॲनालिसिस्ट किंवा AI किंवा ML किंवा BI टूल्स याचा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे सायबर सिक्युरिटी मॅनेजर जे आहे त्याच्यासाठी जे बघा बॅचलर किंवा मास्टर डिग्री लागणार आहे IT मधली किंवा कम्प्युटर सायन्स लागणार आहेत. त्याच्यामध्ये बघा जर तुमच्याकडं सर्टिफिकेट जर असेल CISSP किंवा CISM किंवा SABSA किंवा CIDSS किंवा CISSI किंवा CISSM किंवा SABCM किंवा PCI किंवा DSS ह्याच्यापैकी एक जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ठीक आहे, याच्यापैकी कुठली जर तुमच्याकडे एक जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे. मिनिमम एक्सपिरियन्स जे 7 वर्षाचा आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार आहे. ह्याच्यामध्ये IT एक्सपिरियन्स लागणार आहे इन्फॉर्मेशन किंवा सायबर सिक्युरिटी रिस्क मॅनेजमेंटचा. त्याच्यानंतर जे आहे ते आहे ॲडिशनल सायबर सिक्युरिटी मॅनेजर. बॅचलर किंवा मास्टर डिग्री लागणार आहे IT किंवा कम्प्युटर सायन्समधली. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट इन सायबर सिक्युरिटी एरिया लाईक CH किंवा CISSP किंवा CISA किंवा CCS इत्यादीपैकी जर कुठली असेल तर तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे. मिनिमम जे आहे ते 5 वर्षे आहे. जर पोस्ट ग्रॅज्युएशन तर 3 वर्षे. ह्याच्यामध्ये IT एक्सपिरियन्स लागणार आहे. हँडल तुम्हाला करायचं आहे इन्फॉर्मेशन किंवा सायबर सिक्युरिटी अँड रिस्क मॅनेजमेंटचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे.
तर तिसरे जे आहे ॲडिशनल चीफ रिस्क मॅनेजर, याचे जे आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लागणार आहे. इकॉनॉमिक किंवा स्टॅटिस्टिक किंवा फायनान्स किंवा बिझनेस मॅनेजमेंट किंवा मास्टर डिग्री जे असणार आहे MBAची किंवा PGDI किंवा CA किंवा CS जर असेल तरी चालणार आहे. जर तुमच्याकडं सर्टिफिकेट इन रिस्क मॅनेजमेंट फ्रॉम GARPA किंवा PREMEA ची जर असेल तर प्रेफरन्स असणार आहे, किंवा CFA किंवा डिग्री जर तुमच्याकडं जर स्टॅटिस्टिकची डिग्री असेल तरी तुमच्याकडं प्रेफरन्स असणार आहे. आणि ओव्हरऑल जर बघा, एसेन्शियलचे आहे मिनिमम 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे बँकिंगचा किंवा फायनान्शियल सेक्टरचा किंवा इन्शुरन्सचा, जसं की बँकिंग फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरचा. ठीक आहे. तर याचं जे आहे मिनिमम जे आहे 3 वर्ष पाहिजे सिनियर मॅनेजमेंट म्हणून रिस्क मॅनेजमेंट या पोस्टवर. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स जर असेल चीफ रिस्क ऑफिसर किंवा हेड ऑफ रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंट किंवा अवेअरनेस रिस्क कन्सेप्ट अँड देअर युजेस किंवा एक्सपिरियन्स जर ॲप्रेझल अँड इन मॉनिटरिंग ऑफ हाय लेवल प्रोजेक्ट जर असेल तुमच्याकडं तर तुम्हाला प्रेफरन्स किंवा ॲडव्हान्टेज असणार आहे. ठीक आहे. आणि शेवट जी आहे 9वी ती आहे रिस्क मॅनेजर्स. ठीक आहे. याच्यामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लागणारे इकॉनॉमिक किंवा स्टॅटिस्टिक किंवा फायनान्स किंवा बिझनेसमधले. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, जर तुमच्याकडं रिस्क मॅनेजमेंट किंवा प्रोफेशनल रिस्क मॅनेजर इंटरनॅशनल असोसिएशन किंवा ग्लोबल असोसिएशन रिस्क प्रोफेशनल किंवा CA किंवा CFA किंवा ICWA किंवा ACS किंवा CIIB किंवा इक्विलंट क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे. मिनिमम जे आहे ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्या एरियामधला. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स आहे तो क्रेडिट रिस्क किंवा मार्केट रिस्क किंवा ऑपरेशनल रिस्क किंवा एक्सपिरियन्स इन वर्किंग विथ स्टॅटिस्टिकल मॉडल्स किंवा फॉर्म्युलेटिंग रिस्क रिलेटिंग मॉड्यूल्स वर्किंग इन रिस्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन इन बँकिंग किंवा फायनान्शियल सेक्टर अँड इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर असेल याच्यामधले तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टीमधलं जे आहे एक कुठलं तरी एक एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा आहे. तर आता जे आहे याचा टेन्युअर जो आहे तो बघा, द पिरियड ऑफ द कॉन्ट्रॅक्ट विल इनिशियल बाय 3 years फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट एक्सटेंडेबल जे आहे अप टू 2 वर्ष जे आहे तो अजून वाढणार आहे. हा जो आहे मिनिमम जे आहे ते 3 वर्ष आहे. जर तो एक्सटेंडेड झाला तर 2 वर्ष वाढवू शकतो. ठीक आहे, जर रिक्वायरमेंट असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुमचं जे आहे इमोलेशन लिहिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला किती सॅलरी किंवा पेमेंट असणार आहे ते दिलं आहे पर मंथमध्ये. प्रोजेक्ट मॅनेजर जे आहे त्याला 3 लाख रुपये आहे. सिनियर ॲनालिस्ट जे आहे ते 2.5 लाख रुपये आहे. सिनियर ॲनालिस्ट जे आहे ते 2.5 लाख रुपये. प्रोजेक्ट मॅनेजर जे आहे 2.5 लाख रुपये. ॲनालिटिकल कम चीफ डेटा कन्सल्टंट 4.25 लाख रुपये. त्यानंतर सायबर सिक्युरिटी मॅनेजर 4.25 लाख रुपये. ॲडिशनल सायबर सिक्युरिटी मॅनेजर 2.5 लाख रुपये. ॲडिशनल चीफ रिस्क मॅनेजर 3 लाख रुपये. आणि रिस्क मॅनेजर्स याच्यामध्ये 2.5 लाख रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. ठीक आहे. ही जी आहे द कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई विल बी लायबल फॉर टॅक्स लायबिलिटीज ॲज पर द इन्कम टॅक्स अँड रूल. याच्यामध्ये जे आहे तुम्हाला इन्कम टॅक्सचं जे आहे लायबिलिटी तुम्हाला भरावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे रेसिडेन्शियल मिळणार आहे अकोमोडेशन. ठीक आहे. जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार तेव्हा. प्लेसमेंट जे होणार आहे ते हेडक्वार्टर मुंबईमध्ये होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिस्पेन्सरी फॅकल्टी तुम्हाला मिळणार आहे. अपील्स मिळणार आहे. त्याच्यानंतर सुपरएन्युएशन बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे, जसे की प्रोव्हिडंट फंड, पेन्शन, ग्रॅज्युइटी इत्यादी. ॲप्लिकेशन आणि फीज जे आहे ते बघा, SC ST किंवा PWDसाठी यांना फीज नाही आहे. फक्त 50 रुपये जे आहे ते इंटिमेशन चार्ज म्हणून घेतात आहे. आणि फॉर अदर ऑल जे सगळ्यांना जे आहे ते 75 आहे. एकूण मिळून जे आहे 800 रुपये फी असणार आहे. सिलेक्शन मोड जे आहे ते बघा, कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू इन द रेशो 1:10 ऑन द बेसिस ऑफ द क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स etc. The roll numbers of candidate for interview and subsequent selection shall be published on bank website.
बघायचे जे आहे तुम्हाला शॉर्टलिस्टेड हे तुमच्या एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स याच्यानुसार जे आहे तुम्हाला शॉर्टलिस्टेड केले जाणार आहे. त्याच्यानंतर याची जी पूर्ण जी ऑनलाईन जी हे आहे लिंक ती माझ्या डिस्क्रिप्शन लिंक बॉक्समध्ये आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ही भरती होती. तुम्हाला कुठली अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे होम, स्टे सेफ.